करून राहिली बाई पोरगी. मेरी फोनवर राहते. हॅलो, बोला राजूजी, काय म्हणता? ड्युटीवर नाही गेले काय? चालले काय आता? असं डब्बा झाला का मग? नाही, डब्बा व्हायचा आहे ना मोहिनी. डब्बा व्हायचा आहे. ते याचीच आहे अजून निकी आल्यावर डब्बा करते तशी पाहिलं तर. की याचीच आहे अजून. तिला सांगितलंय ना का लवकर येत जाय म्हणून. दादाला सकाळी जावं लागतं, डब्बा करून द्यावं लागते म्हणून. अशीच करते ही पोरगी. काहीच करा, ह्या पोरीचं काही समजत नाही. महिना भरू द्या तिचा, तिला काढूनच टाकतो मग कामावरून. हाव म्हणे ते म्हणे, हाव म्हणे मी लवकरच येईन ना म्हणे, लवकर येत जाईल म्हणे ना, सगळं करून चालली जात जाईल म्हणे. पाय बरं, शेवटी चाटच मारते का नाही ते. काही टेन्शन नको घेऊ त्या गोष्टीचं. डब्बा की बघूनच राहिला आहे म्हणा, काही एवढं हे नाही आहे. डब्बा होऊन राहिला, ती आली नाही तरी. कोण तुम्ही करून राहिले काय? तुम्हाला करता येते का? आत्याबाई करून राहिल्या, आत्याबाई करून देऊन राहिल्या असं. मोहिनी आईने करून राहिली ना, मी करून राहिलो. परी आली, परीला आणलं म्हटलं सुमितनं. परीला घेऊन आला तो. 2 दिवस झाले आता. खरंच काय बरी आली? बरं झालं आणलं सुमित बापूजीनं. त्याला म्हटलंच होतं बा घेऊन या तिले. झाली तर झाली म्हटलं चूक. होतच असते माणसाच्या चुकून होते चूक. तर नाहीच म्हणे ते. तर समजलं असं त्याला नाही काय? बरं झालं घेऊन आली. आता काही करून द्याले बरं होते. पण तिला तर करताही येत नाही हो राजेशजी. मग ते कशी करत असेल स्वयंपाक? करता येत नाही? 2 दिवस झाले तेच करून राहिली. मस्त करते स्वयंपाक. शिकून आली ती तिकून शिकून. हा, पूर्ण करता येते तिला आता. कपडे धुतले आमचे, स्वयंपाकही केला आमच्यासाठी, घरातले सगळे कामही केले. म्हणजे कोणाला बोलायला जागाही नाही देऊन राहिली म्हटलं. बापरे, एवढी सुधारली परी? कुठं गेली होती अशी? ट्रेनिंग घ्यायला गेली होती काय? एवढी सुधरून गेली एकदम. पण असं काही असं चांगलं तर झालं. म्हणजे आम्ही आता इकडे आहे नाही, आम्हाला काळजी तरी नाही राहिली. हो, त्या दिवशी असंच वाटलं होतं. मी म्हटलं हे नाहीतरी काय करते म्हटलं. तर ते म्हणे नाही म्हणे भाऊजी म्हणे मी करून देतो ना म्हणे. पहा म्हणे तुम्ही करून देतो. मस्त भाजी बनवली तिनं. भाजी, पोळ्या, वरण, भात सगळा स्वयंपाक केला. आणि घरातले कामही केले पद्धतशीर, आणि कपडे धुतले, सगळंच केलं. आणि आई बाबाला वाढू नाही दिलं. चला बा, चांगलं झालं आता असं केलं तर तिनं. हो ना, सुधारली तर चांगलंच झालं. आम्ही आलो म्हणजे मग आम्हाला कसं हातभार लावायला बरं होते. लावतेच ना आता. नाही लावतेच ते आता. माहिती आहे काय, तिचा स्वभावही सुधारला आता पहिल्यापेक्षा. पहिल्यासारखा स्वभाव नाही राहिला तिचा. मला बोला लागन तिच्यासोबत. फोन करून पाहा लागन. फोन आहे ना तिच्याजवळ? नाही, फोन नाही आहे तिच्याजवळ. ते सुमितच्या याच्यावर करजो. रात्रीच्या टाइमले सुमितच्या याच्यावर करून पाहिजो. तसं काही नाही राजेशजी. तुम्ही यान कधी ड्युटीहून संध्याकाळी, तर मग मला फोन लाव जा. आणि तुमचाच फोन मग तिच्याजवळ नेऊन दे जा. मी बोलून घेईन तिच्यासोबत. कसं सुमित बापूजी कधी येते काय येते आपल्याला काय माहित. आता ते तिचे बॉस आहे, ते लेटही होते आले. ठीक आहे ना, तर तसं करून मग मी लवकरच येतो. आज तसंही मीटिंगच आहे फक्त आज. आज काही हे नाही आहे, असं खूप काम नाही आहे आज. लवकरच येणार आहे मी. 5-6 वाजेपर्यंत येऊन जातो आज. तर 6-7 वाजता येत्या फोन लावला किंवा मी लावून देईन, नाही तर बोलून घेतो तिच्यासोबत. बरं ठीक आहे. झालं का तुमचा नाश्ता? झाला का? व्हायचाच आहे? नाही, नाश्ता खायले आता मी पाहतो. ते काही करत असं तर एखादी पुढे करून घेतो त्याच्यातली. काही तिला त्रास देत बसू आता करते तर. आणि डब्बा बांधायला लावून दिले मग चालला जातो. हा ठीक आहे तसंच करा. येत नाही का इकडे एखादा चक्कर मला भेटायला? आता तर गेले तू. 8 दिवस झाले. 8 दिवसात आता चक्कर मारू काय? किती दिवस राहशील तू तिकडे? लय दिवस राहतं काय? नाही लय दिवस काय राहतो, अजून 8 दिवस राहतो. माहिती इच्छा आताशी आली आहे. पण मग आता आई म्हणते राय म्हणते. काय करतो म्हणते तिथे जाऊन म्हणते आराम होते म्हणते जरासा. तर मी म्हटलं आता आराम काय, मला इथे येईन तिथे आहे. आरामाचा तर काही विषयच नाही आहे. तुझ्या त्या आरामासाठी तर बाईच लावली. ती बाई अशी भेटली का ती बाई येऊन नाही राहिली आहे. कधी येते ना कधी नाही येत. बाई बदला लागते मोहिनी ते. नाही तर डिलिव्हरीच्या टाइमात तिने यावंच नाही. तिच्या आईसोबत बोलून पाहिजे मी. ते येते का नाही तर कधी कधी येत असते तिची आई. तिच्या आईसोबत बोलून पाहिजे मी. ते हिले नका पाठवू म्हणून तुम्ही. आता तुम्ही येत जा म्हणून, ह्या महिना संपला म्हणजे. रेग्युलर येते तिची आई. लेट झाली तरी चालते, पण रेग्युलर आला पाहिजे ना. तर रेग्युलर जर आली तर चांगलीच गोष्ट आहे मग. हो ठीक आहे. चल मग ठेवतो. जा लागते मला आता ड्युटीवर. एखादी पोळी खाऊन घेतो पहिले, कारण जेवायला भेटते उशिरा. आणि मग करतो तुला संध्याकाळी फोन. हा राजेशजी ठीक आहे. काय झालं मोहिनी? आई मी जाऊन गेली लहानवाली परी. ती आली म्हणते वापस. गेली होती की ती तिकडे. भांडण झालं त्याचं दोघांचं. तर ती आली म्हणते बा वापस. तर घरातलं सगळं करून राहिली म्हणते आई ते. तिला म्हणते आता स्वयंपाक येऊन राहिला, कपडे धुता येऊन राहिले, सगळं येऊन राहिला आई. मागच्या वेळेस काय केलं तिनं, भांडे धुवायला लावले होते तिने. वॉशिंग मशीन मध्ये भांडे टाकून दिले होते तिनं, कपडे धुवायच्या मशीन. असं काय? आणि आता समजते तिला नाही सगळं. आता शिकली असन ते. बापाच्या घरी होती तिच्या एवढे दिवस, तर शिकली असन. नाही बापा गिपाच्या घरी नव्हती ते कुठेतरी कोणाच्या इथं भाड्यानं राही म्हणते बा. हा, तिची बाई असून कोणी. आता ते करे नाही पाहिलं असून करून. तर करता येऊन गेलं इले. म्हणून आता हे सगळंच करते म्हणते. चांगलं झालं ना. आता तुम्ही दोघी नाही घरी तर कोणी ना कोणी तर आहे. आता तुम्हाला टेन्शन नाही राहिलं. नाही बाई भाकर भेटत असन का नसन, जेवत असन का नसन, असं म्हणाले तर नाही राहिलं. मग नाही तर काय बाई, ते कामवाली तर अशी भेटली बिचारी का आज येते उद्या येतच नाही, उद्या येते तर परवा येतच नाही. कधी 3-3, 4-4 दिवसच्या काड्या टाकते म्हटलं. अगं तसं पाहिलं ना तर तुमच्या घरात कामवालीची गरजच नाहीये. आतापर्यंत तुम्ही दोघी होत्या. ही होतीच तिसरी. एक गेली तेव्हापासून दोघी राहिल्या. दोघी जणी 2 बाया एका घरातलं काम करू नाही शकत काय? दोघी तुम्ही, आता ही तिसरी आली. 3 जावा असल्यावर एक सासूही आहे,
एवढे सगळे असल्यावर तुम्हाला काय गरज आहे हो बाई ठेवायची? पण फालतू पैसा आहे ना तुमच्याजवळ. पैसा आहे तर काय करेन त्याचं बापा एवढं मोठं याचं? म्हणून तुझी आयडिया बाई आहे. कधी आपल्या इथं पाहिली का त्या कामवाली? हा, तिथं नसले हे करून राहिली शौक. अरे कसंही आपलं करावं लागते. हा, तेवढाच पैसा वाचते. काय करतं ते कामवाल्या? काही सारखे सुद्धा राहते काय? ते आता आज येते तर उद्या येतच नाही. त्या खाड्याच मोठ्या करते, कामं गिमं करते, पण खाड्याच भरल्या करते. आई आतापर्यंत होत्या काय आमच्या घरी कामवाल्या? आम्हीच करू काम. पहिले ठेवली होती एकदा. तर माझी सासू त्या कामवालीच्या मागे लागून गेली होती. तर कोणता बुवा ना कोणता काय ते काय करून राहिली होती चालतं. मग त्याच्यानंतर ते झालं तर 2-3 लाख रुपये खाऊन घेतले त्या बुवानं माझ्या सासूचे आणि उठून पायाला. मग त्याच्यानंतर बाईच नाही सांगितले, आम्हीच केलं घरी. पण आता अडचणीचे दिवस होते नाही, कोणी करणार नाही होता आमच्या घरी. माझी सासू तर तुला माहिती आहे इच्छा गेल्यास तिथं ठेवत नाही, आपल्यालाच आवाज देते. मोहिनी मोहिनी करते जोरा जोरानं. मग बोललं तर म्हणते तू बोलतोय म्हणते, तोंडा आहे म्हणते तू. मग मी म्हटलं ठीक आहे, तोंडा आहे ना मी तर नका बोलू म्हटलं बाबा माझ्यासोबत म्हटलं. हा, मी बोलतच नाही म्हटलं तुमच्यासोबत. मग मी बोलणंच बंद करून दिलं त्याच्यासोबत. जा तिकडे करत बसा तुमच्या मनानं. तर मग म्हणे नाही म्हणे बोलत जाय असं तसं. मग वैशाली तरी ऐकवलीत तर त्याच्या कामात. मग त्या काही ऐकी नाही तर मग त्या ऐके नाही तर मग माहीत सांगा अजून. मग आमची मामाजी तर मस्त आहे, तुला माहीतच आहे. मामाजीचा काही लोडच नाही आमच्या. नाही बापा, तुझ्या सासरा तर देव माणूस आहे. सासरा तर शब्द बोलत नाही. पण अंगात आल्यावर लय बोलते बापा. हा, सरकच करून टाकते सगळे. हा बाई, माझी सासरी बोलली भेटे मग माझ्या सासऱ्याले. हा, बोलायला लागले म्हणजे तसे तर ते बोलत नाही. मग ते बोलत नाही तेव्हा ह्या बोलल्या बोलते त्याईले. हा, त्याईले म्हणजे बाकीच्या याच्यासाठी. आणि ते जर बोलले तर मग आता बाई काहीच नाही बोलत म्हटलं, शब्दही नाही बोलत. म्हणून आम्ही कोणती गोष्ट मामाजीला सांगत नाही. असं वाटते कायले बा यायचं काय हे झालं पाहिजे म्हणून आम्ही सांगत नाही. पण आता बाई घरातली एक एक गोष्ट मामाजीजवळ जाऊन सांगते. मामाजीच्या लक्षातच येते कोण कसं आहे म्हणून. तर मग त्या बरोबर सारखं करते येईल. बरं आता तू काय म्हणते, कामच नाही करशील काय? मग असे हात गुंडूनच बसशील काय? आता तू सासूच्या घरी बस बाई हात गुंडून, पण माझ्या घरी हातपाय हलवाच लागन तुले काय? मी तुला मग सांगतो आता. हा, मला चालत नाही हा सॉल्करजीपणा. तर मोबाईल ठेवा आता आणि चल कामाला लाग. ते कधीची बसली आहे सकाळीच पासून, तू आली त्या दिवसपासून पाहून राहिली मी तुले. उठली का घेतला मोबाईल, झोपली का घेतला मोबाईल, आली इकडून तिकडून का घेतला मोबाईल. हा, काय आहे व तिच्यात असं निरी मोबाईल मोबाईल? त्या लेकरावरही तसाच असर होईल ना मोबाईलचा. अरे चांगला असर होऊ दे त्याच्यावर जरासा, कामाचा होऊ दे. 2-4 पुस्तकं वाचत जाय, वाचता येते तुले. अनपड तर काही आहे नाही. हा, पुस्तकं वाचावं आपल्या देवाधर्माचे. हे नाही होत ते ऐकून. लेकरावर कसं चांगला परिणाम झाला पाहिजे. तर आई याच्यातही मी देवाचंच वाचतो. असं थोडी आहे की पुस्तकातच वाचलं पाहिजे म्हणून. मोबाईलमध्ये सगळंच येते म्हटलं. तू जे पाहिजे तुला ते येते म्हटलं सगळं. मी देवाचं सगळं वाचत असतो याच्यात, म्हणून मी अशी बसले राहतो घेऊन. आता तू एक काम कर, मी जातो ते दुकानात सामान आणाले. तेवढ्या वेळात तू कधी जरासा कणिक भिजव आणि 5-6 पोळ्या टाकून ठेव, जराशी भाजी गिजी करून ठेव. काही बेसन गिसन घोटून ठेवून दे, होऊन जाते आपलं. मी नाही खात ते बेसन. काही चांगलं कर. नाही रे, 4 दिवसापासून तेच करून राहिली. एक दिवस गेला का दुसऱ्या दिवशी बेसन. काऊन अशी करतो आई? एवढे काय करतात? पैसे कुठे ठेवतो एवढे मोठे? बिना पैशाची आहे का तू अजिबात? आमच्याकडे कुठचा आहे पैसा? कुठून आणला आम्ही पैसा सांग ना? रोज कामाला जाणार आहे ते पाय बरं, त्या बाप सकाळीच गेला म्हटलं. हा, शिपाती पोळ्या होत्या 2, त्या घेतल्या ते ना आणि चालले गेले. ते चवना नाही करत, जे भेटते ते खाते. त्याला माहिती आपली जशी परिस्थिती आहे तसं भागवा लागते. आई पण काऊन अशी करता? हा, तुम्हाला तर आता पगारही भेटते तरी कामालाही जाता तरी एवढा का पैसा का एकदम काय एवढाही जमा करून ठेवतो ना? पोटाले की एकदमच तोच होतं. निदान पोटाला तर ताजं चांगलं खात जा. त्या पोटाला चांगलं खाण्याच्या नांदात असतं एवढा पैसा चालला जाते. मग बिना पैशाचं हे राहते काय? करून ठेव बरं पटकन, लवकर कर जो. मी येतो बाद सामान घेऊन. आणि काय म्हणतं 2-4 कपडे आहेत हे पिळपाड करून टाकून देजो दोरीवर. हा, सारेच कामं सांग ना मला. तुला माहिती आहे बरं मी माझ्या घरी एक काम नाही करत म्हणून. ना माझ्या नवरा म्हणत ना सासू म्हणत मला काम कर म्हणून. तू तर बस मला परेशान करून राहिली. अहो पोरी, काहीच नाही होत. कामं केल्यानं काही नाही होत, चांगली राहते तब्येत उलट. मग आता तुला करायच लागते. आतापर्यंत नाही केले चालले, पण आता इथून इकडे तुले 9 महिन्यापर्यंत कामं करा लागते. हलके फुलके कामं करत राहा लागते. करशील नाही कणी तर तुझ्या जीवाला आठवून म्हटलं त्याचा तर सामान्य नाही होईल. लागन तर डिलिव्हरी झाल्यावर आराम कर ना तू. 6 महिने आराम कर. तुला आम्ही शब्दही बोलणार नाही. तू माझ्या घरी राहशील नाही तर मी तुला पलंगाच्या खाली नाही उतरू देईन म्हटलं. पण आता कर, आता लय जरुरी आहे बाई मोहिनी, ऐकत जाय मग. काय वाई कशी आहे वाई तू? नुसतं माझ्या मागं लागून जातं बा. हा, हे करणं ते करायला लावतो. तू एक काम कर, कोणालाही विचार. आता हे डॉक्टर लोक तर काही सांगते आराम करा नाही करा. हा, मग शिजर करते म्हटलं तिथं. मग तूच सांग काय करशील? किती तकलीफ होते मग त्या शिजरायची. आता तर काही वाटत नाही, आता साधं सोपं वाटते. मग तिकडे लय भारी जाते. सगळं लय बाईले अनुभव आहे. विचारून घेजो तू. ते वनिता वहिनी आहे त्या आपल्या बाजूची, तिला विचारतो तिचं शिजर झालाय. काम नाही करे, हात नाही लावे कायले. अशीच तिची माय म्हणे करणं बाई करेच नाही म्हटलं. बरं करतो ना, करतो करून ठेवतो. 2-4 पोळ्या गिड्या टाकतो. आणि आपल्या दोघीसाठीच टाकू काय का बाबासाठी टाकू?
बाबासाठी टाक ना, 12 वाजता येतेच ना ते बाबा. सकाळीच गेले 6 वाजता. आता 12 वाजता येईन ते. मग ते नाही जेवणार काय? सगळेच जेवतो आपण. आणि तुला बेसन नसून पाहिजे तर दुसरी भाजी सांग कोणती. आई मी काय म्हणतो, इडल्या करता काय? माझं मन करून नाही राहते इडल्या खायसाठी. ठीक आहे ना, टाकून दे ना आज टाकून दे, उद्या करून घेऊ. ठीक आहे आई, टाकतो मग. जाय मग, तू येऊन जाय सामान घेऊन. हो येतो मी सामान घेऊन. तो फोन सोडून द्या आता. फोन सोड आपलं कामाच्या मागं लाग. हा बाई लागतो. बाई मला चुकीचं सांगत असेल का बरोबर सांगत असेल मला काही समजत नाही. आता पहिल्यांदा टाइम आहे तर आपल्यालाच काय माहित राहते. मला लई दिवस असं वाटतं का बाई माझ्या मागच लागली राहते. पण कधी कधी वाटते का नाही मी तिची पोरगी होते ते मला भलंच सोचन ना, असं मला वाईट तर सांगणार नाही. जाऊ दे काही हो, आईच्या मनाने ऐकावं फक्त. आपल्याला आई थोडी चुकीचं सांगणार आहे काय. तू राह रे इथं, थोडा वेळ आराम कर. आता मी काम करतो. आतापर्यंत त्या काम केलं, मी चुपचाप बसली. आता तू चुपचाप बस, मी काम करतो. आपल्या घरी चला ना, मी नाही राहते इथं आता. काय पण तेवढे कामं, लयच कामं करायला लागते ताईच्या घरी. आणि ताई आली तेव्हापासून जास्तच करायला लागते. ताईला कोणतेच कामं नाही सांगून राहिली आई, मला एकटीला सगळे कामं सांगते. काय होते करायला लागते तो करून घेत जाणं. तेवढ्यानं काय असं पडते तुले. त्या बहिणीला म्हणणं, ती बहीण तर बसलीच आली तेव्हापासून. तिला करायला लाव ना 2-4 कामं. हा दोघे मिळून होऊन जाते. आणि काय बनवून राहिली आज जेवाचं? काय माहित आता काय करायला लागते काय नाही, तर अजून काही सांगितलं नाही आई ना. आईच्या मनानं करून राहिली का माया मनानं करून राहिली? जाऊ म्हटलं मीच माया मनानं चालन म्हटलं कोणती भाजी करायची आहे तर. हा असं थोडी आहे की सांगते आईले चिकनची भाजी पाहिजे म्हणा मला आज. चिकनची भाजी नाही ना, चिकन कोणी खात नाही ना इथं. खात नाही? मग मागच्या वेळेस कोण करून दिली होती? नवीन नवीन आलो होतो तेव्हा मागतली मी तर करून दिली होती ना. मागच्या वेळेस म्हणजे मी म्हटलं होतं बाबाला जबरदस्ती, म्हटलं आता पहिल्यांदा आले म्हटलं तर करून देऊ म्हटलं बाबा, म्हणून होते करून दिली होती. मग आता एक वेळा केली ना, मग आता पक्क काय करायला पडते. अनु केली चांगली होती, तुला भाजी चांगली करता येते. करून दे मग आता, मला चिकनचीच भाजी पाहिजे. कुठं करू हो, एक तर इथं गॅस गेला आहे, सिलेंडर नाही आहे. आणि सिलेंडर भरायला पैसे नाही आहेत आईजवळ. ते आता चिकन आणन का सिलेंडर आणन का काय आणन काय नाही. त्या बहिणीला माग त्या बहिणीले चिकन आणायला पैसे दे म्हणत आहे. देते ते लय पैसेवाली आहे ते. नाही हो, ते तर पाहुणे नसायची. तिला पैसे मागू काय मी, शोभते का मला पैसे मागणं तिले. तर काय होते मागतले तर. घरच्यासाठी मागून राहिली ना, माझ्यासाठी मागून राहिली ना. ते नका सांगू मला. आपण चाललो जाऊ इथून आता, आजच जाऊ संध्याकाळी. आता ऊन संपली का चाललं जाऊ थंड्या थंड्या. मला नाही राहायचं इथं. माझ्या कोणी एवढे कामही होत नाही काहीच नाही. त्याच्यापेक्षा आपल्या घरचे कामं करणं पुरते. आपल्या इथं कसं गॅसही राहते, कपडे धुवायला मशीनही आहे, धरलं टाकले त्याच्यात टेन्शन नाही राहत. इथं तर बस हाताने एवढे मोठे कपडे धुवा, चूल पेटवा. चुलीवर तर मला कसंच करता येत नाही. आईच्या इथे कधी चुलीवर केलं नाही पहिले. असं तुला तिथं आराम आणि मला किती काम करायला लागते मग. म्हणून तर मी इथे 4 दिवस भोगासाठी येतो. ते तुला खूप ते वाटते पोटात. मला खूपच नाही, पण मला इथं तकलीफ आहे ना. मग तुला तर माहिती आहे ना, माझे बाबा तिकडे किती त्रास देते मला, म्हणून सगळे कामं करायला लावते. मग काय झालं कविता काऊन वैशालीताई, काय सांगू हो तुले. माझी सासू एवढी भांडण करते बिचारे माझ्यासोबत. मला घरातून जाय म्हणे. सांग आता काय करू, मी सगळे कामं करतो बरं घरी, तरी मला भल्ली भांडते माझ्यासोबत माझी सासू. काऊन पण सासू तर चांगली आहे बा तुझी, अशी काही बोलत नाही खूप. दिसते तशी बोलत नाही म्हणून विचार नाही तुझ्या जवळ आले. नाही तर कायले बसतो असतो बाबा आम्ही इथे येऊन दोघे जण. ते तर एवढे कामं राहते, कामही करू देत नाही, भल्ली त्रास देते बिचारे. मग नाही तर काय, तर एवढा दिवस बरं वाटते काय जवळ पोरी नाही इथं राहिलं. आपल्या आई बाबाची कंडिशन काय आहे काय नाही. आणि तुमचा अजून खाण्यापिण्याचाही खर्च भरपूर येते त्याले. ते आता पोरगी होय तर बोलत नाही बिचारे. काऊन माझा अधिकार नाही आहे का त्याच्यावर खाऊ पिऊ घालायचा. आतापर्यंत खाऊ घातलं लग्न आणतोपर्यंत, आणि आता लग्न होय तर काऊन संपलं काय सगळं. तसं नाही असते कविता. आता पाय तुझे लग्न झालं, एकाचे 2 करून दिले, त्याच्यानंतर काय म्हणते आता तू एकटीच आहे काय, दोघं आहे तुम्ही. आणि तुमच्या पसंत त्याला करायला लागते, कसे करून ते दोघं बिचारे. काही काय करू आता, माझ्या घरी मला टेन्शनच आहे हो. नाही तर मी राहिलीच नसती. तरी मी येईल म्हणून राहिली का एवढ्या टेन्शनमध्ये. चला घरी नाही राहू आपण इथं. बरं तुला आईला सांगितलं होतं स्वयंपाक कर म्हणून, तर केला काय त्या मग. काय करू ताई, माहिती नशीबच फुटलं जिकून तिकून. इथं आली तिथं आई तरात देते, जाय चुलीवर कर, असं कर तसं कर. आणि तिथं गेली तिथं सासू तरात देते. आपलं काम जर आपण बरोबर केलं तर कायले बोलते कोणी. आता आमच्या घरी माझी सासू तुझ्याही सासूपेक्षा तुफान आहे, पण आमची सासू बोलत नाही असे आम्ही कामं केले म्हणजे, काहीच नाही बोलत म्हटलं. मग मी काही कामं नाही करत, सगळे कामं करतो म्हटलं मी घरातले, पण तिला सवयच पडली आहे बोलायची. म्हणून राहिली तुम्हाला चला आपल्या घरी. तर तुम्ही ऐकत नाही. इच्छा इथं बसून राहिलं नुसतं. काऊन जवळ कामं बंद आहे का तुमच्या सध्या. नाही आपले कायचे कामं बंद आहे. आपले कामं चालूच राहते. कॉन्ट्रॅक्ट घेतो ना आपण, कामं चालूच राहते. वर्कर आहे ना, त्याची कामं आहे लावून दिली आहे त्याले, ते कामावर जातात रोज. आपल्याला काय त्याच्या मागं थोडी फिरायला लागते काही. मग कमाई तर चांगली होत असन, चांगले कमावत असाल ना मग महिन्याचे. वा मस्त कमाव तुम्ही. 50-60 हजार रुपये महिना पडते मला कधी कधी.
नाही तर मग कधी कधी 40-30 असा पडते मग. असं असं. आणि ते तुमचं दुकान आहे ना घरी किराण्याचं, त्याचं काय झालं मग? दुकान चालवते ना बाबा, बसल्या बसल्या घरी चालवते. आणि बाबा वावरत गेले काही बसते, कोणीच नाही बसलं तर मग मी बसू मग. कविता कायची भाजी करून राहिली हो मग जेवायला आता? चांगली कायची कर आता. मी काय म्हणतो, आपली वांग्याचं भरीत गिरीत करता काय? नाही तर आलू वांग्याची भाजी करून घे. हवं करू काय आलू वांग्याची भाजी? चालते ना तुम्हाला? मला नाही चालत ते, तुला सांगितलं ना काय करू म्हणून. जे सांगितलं ते बनव. त्याच्या मनानं बनव, ते काय म्हणते तर आपल्याला तर चालूनच जाते कोणत्याही भाज्या. मग नाही तर काय ताई, इले म्हणून राहिलो मी का माझ्या मनानं बनव. आणि सगळेच चालून जाते, सगळेच होऊन जाते, कायले 17 भाज्या करत बसतं. करणं कविता त्याच्या मनानं करणं. ओ ताई, त्याला चिकनची भाजी पाहिजे म्हणते, आपल्याला चालते का मग सगळेले? चिकनची नाही नाही बाबा, चिकन कोण खाते इथं? चिकन विकन नको बनू इथं. माय म्हणजे जेवायला करत मग मला उलटीच येते. तिथंच करणं त्याचं खाणं ते नाही. इथं नाही बनवा लागत चिकन गिकन, तुमच्या घरी बनवत जा तिकडे. मै सासू बनवून नाही देत तिथं. हा तर मग हे काय करत असते, बाहेरून खाऊन येते, नाही तर मग बाहेरून एखादी प्लेट घेऊन येते, खोलीत जेवून घेते मग बसून. आणि इथं आईच्या इथं केली होती मागच्या वेळेस, तर तेलच वाटलं का करून देते बा, म्हणून ते सांगून राहिले असे. इथं कायले करून दिलं होतं त्या? पागल झाली होती काय काही? एकदा करून दिल्यावर माणूस तसं साईपाई पावते ना. मग बिलकुल इथं करून नाही पाहिजे. मग मी तुला सांगतो आता, इथं काही चिकन नाही मटन नाही, इथं काहीच नाही बनवायचं. काही नाही म्हणते ना मग कायले करू, दुसरं काही करून घेतो आता. तू दुसरं कर नाही तर तिसरं कर, मी काही खाणार नाही. मी मला जे पाहिजे ते खात असतो, तुला माहित आहे ना. मला ज्याची भाजी पाहिजे मी तेच खातो त्या दिवशी, तर माझ्यासाठी नको करू. तू बहीण म्हटलं लय हुशार समजते स्वतःले. तिला असं वाटतं का आपलाच अधिकार आहे फक्त इथं, तिथंही तिथंच, इथंही तिथंच. असं असते काय? आणि ती मायबाप तिला डोक्या घेते जास्त, म्हणून जास्तच वाढवते. तुला काहीच नाही का इथं? म्हणजे तुझ्या मनानं काहीच नाही, फक्त त्या बहिणीच्या मनानं. मी तेच तर पाहून राहिलो होतो, कोणाची चालते कोणाची नाही म्हणून. काय बरं, चटकस म्हटलं ती नाही इथं नाही करावं लागत म्हणून. तिला काय काही म्हणून राहिले तुम्ही? ऐकत ना ते बोलत नाही का? कुठं ऐकते, गेली तुझी बहीण तिकडे. गेली म्हणून काय झालं? म्हणजे काय मग काही बोलावं का तुम्ही तिले? लहान आहे की ते तुमच्यापेक्षा मोठी आहे ना. आणि चालते म्हणजे ते समजदारीनं गोष्टी घेते पहिल्यापासूनच. तुम्ही तुमच्या मनानं ऐकून राहिली, तुम्ही म्हणून राहिले का नाही आण चिकन तर चालली चिकन आणाले. हे काम जमत, मी नाही करत चिकन पिकन. नाही मला तर पाहिजे चिकनच, मी चिकन खाल्ल्याशिवाय जेवणार नाही. अव कायले पागलपणा करता? मस्त आलू वांग्याची भाजी करतो, आपल्या घरी खाऊन घे चिकन एक प्लेट आणून. तुला माहिती आहे ना तिथे आई करू देत नाही म्हणून. आई नाही करू देत म्हणून काय झालं? तुम्ही आणता ना नेहमी, 8 दिवसाच्या 8 दिवसात खाता 2-3 वेळा, तरी असे करता? आता मी गावाला जाऊ नाही शकत म्हणून सांग, नाही तर सटकन उठून पाहायला असतं. म्हटलं तुला म्हटलं असतं का राहता इथंच. तुला राहील वाटतं तोपर्यंत. मी काही येत नाही घ्यायला, येत बस जातात तू स्वतःच्या पायानं, असं म्हणत होतो. पण मी जाऊ शकत नाही ना तिथं. मी गेलो का लागलो मग कामी. मग एवढ्या उन्हीचं मला काम करायला होतं माझ्या बाप. मग काय झालं हो केलं तर? तुम्ही एकटाच पोर काय तेले, आणि काम केलं जरासं तर काय बिघडते ते तुमचं? तेले असं वाटतं आपल्या पोरानं काम केलं पाहिजे म्हणून. काय आता इथे येणंच करावं काय? मग कायसाठी पोरकं पाहिजे म्हणते लोक? याच्यासाठी काय? तुम्हाला फक्त उठलं का खाले झोपाले खाले पाहिजे. घरी काही तसं भेटत नाही. इथं बरोबर आहे, टाकता येते. सासू सासरेवर, बहिणीवर, सगळेवर टाकता येते तुम्हाला. मी पाहतो आईले म्हणून पाहतो, दिलं तर ठीक आहे ना, नाही दिलं तर मी काही जबरदस्ती नाही करू शकत. बाप्पा मग काय जवायला उपाशी ठेवता काय? जवायचं ह्याच काय मानपान? मानदान तर लयच आहे म्हणते तुझ्या घरी, ह्याच वेळ काय? तर जवळ काही मागून तर दिन काय? तुम्ही म्हणणार का दुसरं काही पाहिजे म्हणून? आणून देते तर तुम्हाला, खाऊ घालते. तुम्ही भलतच काही मागून राहिले तर कसे देणार आहे? झालंच नाही का कविता अजून? झालं ताई, करतो ना आलू वांग्याची भाजी करतो, पोळ्या करतो. मी भातानं वरण लावून दिला. आता तू कणिक भिजून घे, मी आलू वांगे कापतो आणि भाजी टाकून देतो. हा ताई, चल करू आपण दोघी मिळून. आणि जाऊई, इथं मटन चिकन हे काही भेटत नाही तुम्हाला. काय तुम्हाला सांगतो मी, इथं तुम्हाला खा लागन तर आम्ही जे खातो तेच. तुम्ही गोड सांगा काही सांगा, आम्ही करतो. मी आहे ना तोपर्यंत तुम्हाला सगळं खाऊ घालतो मी. पण हे आयटम कोणीच नाही खाऊ घालत काय घरी. त्याच्यापेक्षा चांगल्यानं जे पाहिजे तुम्हाला ते सांगा, ते आम्ही आणतो, तुम्हाला खाऊ घालतो. तुम्ही नाही म्हणाल तर आम्ही काही करू शकत नाही त्याच्यात. तुम्ही सांगा मला का मी हे पाहिजे, मला ताई हे पाहिजे. पण तुम्ही जर म्हणाल हे पाहिजे तर मी याच्यासाठी पैसेही देत नाही, आणि मी तुम्हाला हे आणू देत नाही घरात. ठीक आहे, करा तुमच्या मनानं काय करायचं आहे तर. हा तेच म्हणतो. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.